गुड मॉर्निंग सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये। दादाचं लग्न झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आम्ही सगळेजण आलो होतो शेळगावला, कारण अण्णा मामाच्या घराची वास्तुशांती होती। तर सकाळी उठल्या उठल्याच इथं सगळ्यांची कामाची धावपळ तुम्ही बघू शकता आणि मला समजत नव्हतं की मी काय काम करू। तर मामी मला बोलल्या की तुम्ही तुमचं आवरून घ्या आणि तू रांगोळीचं डिपार्टमेंट हे तुमच्याकडेच घ्या। मग त्यानंतर मी आणि आराध्या दोघीजणी होमाच्या अवतीभोवती अशी रांगोळी काढून घेत होतो। त्यानंतर आम्ही दारात पण मोठी अशी रांगोळी काढली आणि तोवर इकडं आतमध्ये होम चालू झाला होता। आणि ब्राह्मण काका मला म्हणाले की मला पण तुझ्या व्हिडिओमध्ये घे, तर त्यांचा पण हा व्हिडिओ घेतला। तर इथं त्यांनी किती छान प्रकारे पूजा मांडून घेतली आहे बघा। प्रत्येक देवाचं पूजन त्यांनी केलं होतं। त्यानंतर महाराजांची पण पूजा करून घेतली, कारण त्यांच्याशिवाय कुठलं पण शुभ कार्य अर्धवटच राहतं। होम झाल्यावर सगळेजण आरतीसाठी जमा झाले। आम्ही दर्शन करून सगळ्यांनी प्रसाद घेतला आणि पहिल्याच पंक्तीला आम्ही जेवायला बसलो, कारण सकाळपासून खूप धावपळ झाली होती आणि फक्त पोह्यांचा नाश्ता केलता, त्यामुळे सगळ्यांनाच भूक लागली होती। तर इथं दाजी मला बुंदी वाढत होते आणि मला बुंदी तर काय आवडत नाही, तरी पण बळजबरीने वाढत होते। आणि इथं मी आणि माझी दीदी। तर कसा वाटला आजचा व्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा। ओके बाय।